श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आज 23 जुलै 2026. तर मित्रांनो, आज आम्ही आता ओंकारेश्वर मध्ये आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर आज आता आमचं आवरलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही. चला तर आता खाली जायचं आहे. आता बॅगा पॅक करायचे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो हे आहे शेगावचे संस्थान. तुम्ही पाहू शकताय. हे पहा. तर मित्रांनो, आता आम्ही इथे आता जाणार नाही लगेच. आम्ही पहिले ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन येणार आणि मग येथे जाणार आहे. तर चला मित्रांनो, पहिले ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन येऊया. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हे आमचे आता मित्र कॉफी घ्यायला थांबलेले आहेत. तर नितीन आहेत, हे पिंटूदा, चंदू आहे. तर आता कॉफी तयार व्हायला लागली. मित्रांनो, कॉफी घेऊन आता चाललेलो आहे. तर आता पुढे ओंकारेश्वरला जायचं आहे. चला तर. आमचे पिंटूदा कॅशियर, ते नितीन बेलेकर नियोजन, आणि चंदू कार्टून चंदू. मित्रांनो, आम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेलं होते. 300 रुपयाचं बुकिंग होतं. तर इथे येऊन ते प्रिंट काढावी लागते. तर आता ते कलेक्ट करायला लागलो आहे. ते आता असे बॅन दिले तिने. चला तर आता जाऊया. मित्रांनो, हे आहे आपली नर्मदा नदी. भारतातील प्रमुख पवित्र नद्यांमधील एक, जी नदी पूर्वेकडे उगम पावते आणि पश्चिमेकडे ती अरबी समुद्रात जाऊन मिळते. तर हा तिच्यावर डॅम बांधलेला आहे. श्री ओंकारेश्वर डॅम म्हणून आहे तो. खूप पवित्र असं स्थान आहे. या ठिकाणी बोटिंग वगैरे सर्व चालतं आणि पूर्ण खडक असा या ठिकाणी आहे. नर्मदा नदी ही ह्या खडकातूनच वाहते आणि हा समोर जे डोंगर दिसतो, त्या डोंगराच्या पलीकडून सुद्धा ही वाहत वाहत जाते, तिकडे ते मिळते. चला तर. मित्रांनो, हे आहे प्रभू रामचंद्र सीतामाई यांचे मंदिर. समोर दर्शनांग आहे. तर आता आत ओंकारेश्वरमध्ये जायचं आहे. तर चला जाऊया. मित्रांनो, मंदिर खूप प्राचीन आहे आणि हे तुम्ही कलाकुसर पाहू शकताय. खूपच अद्भुत अशी कलाकुसर आहे. तुम्ही बघू शकताय की एकदम बारीक सारीक
गोष्टीवर लक्ष देऊन ती कलाकुसर केलेली आहे. दगडाला आकार देऊन आणि हे खांबसुद्धा पाहू शकताय किती खांब जवळ आहेत आणि खांब मोजता येणार नाहीत एवढे खांब आहेत ते. हे पहा, खूपच छान कलाकुसर आहे. नक्षीकाम, त्याच्यावरील मूर्ती हे खूपच जबरदस्त आहे इथं. मित्रांनो, हे पाहू शकताय तुम्ही, हा गाभाऱ्याचा मेन दरवाजा आहे. त्याच्यावर नक्षीकाम पहा, किती सुंदर असं नक्षीकाम आहे. चला आत जाऊया. मित्रांनो, इथे एक दत्त महाराजांचे मंदिर आहे. हे तुम्ही पाहू शकताय. एक छोटीशी दत्त महाराजांची मूर्ती आहे. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, हे ममलेश्वर मंदिर आहे. आतमध्ये शिवलिंग आहे. हे पहा, शंभो शिवशंकर शिव महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, हे शेगावचे श्री गजानन महाराजांचे मंदिर आहे. इथं शेगावचे संस्थान आहे. तर हा पूर्ण एरिया या संस्थांचा आहे. तुम्ही बघू शकताय, खूपच मोठा एरिया आहे हा. चला तर आत दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आम्ही आता ओंकारेश्वर श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही आता आता आम्ही आता ओंकारेश्वरमधले दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही पुढील प्रवासासाठी आता निघणार आहे. तर पुढील प्रवासासाठी आम्ही या ट्रिपचे प्रमुख स्थळ जे उज्जैनचे महाकाल या ठिकाणी आम्ही आता जाणार आहे. तर आम्ही आता इथून प्रवास चालू करणार आहे. तर मित्रांनो, चला तर आता पुढील प्रवासासाठी जाऊया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आम्ही आता कणस भाजून घ्यायला लागलोय. पिंटू दाना घेतलेला आहे. तर मित्रांनो, हे देखो और एक नाही. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आता आम्ही उज्जैनमध्ये पोचलेलो आहे. तर पावणे 5 वाजलेले आहेत. तर मित्रांनो, आम्ही ज्यावेळी ओंकारेश्वरमधून निघलेलो होतो, तर 1 वाजेपर्यंत आम्हाला लोकेशन दाखवत होतं. पण घाटामध्ये खूप ट्रॅफिक लागलेलं होतं.
तिथे एक ट्रक पलटी झालेला होता. तर त्यामुळे आम्हाला आता वेळ झाला, एक 3-4 तास ज्यादा गेले आमचे. तर मित्रांनो, आता रूम घ्यायला लागलोय. ते आता रूममध्ये तर जाणार आणि तिथून पुढे आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहे. मग आता तिथे पुढचं आता बघणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय रूमवर फ्रेश होऊन आता दर्शनाला चाललोय. तर मित्रांनो, पाऊस आहे इकडे थोडा. तर बघा, हे आमचे मित्र आता चाललेले आहे. इथे अन्नछत्राला लाईन लागलेली आहे. हे अन्नछत्र आहे, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, आता आम्ही आलोय रामघाटवर. तर मित्रांनो, आता 6:15 वाजलेत. 6:30 वाजता इथं आरती आहे. तर मित्रांनो, हा आहे रामघाट. मित्रांनो, हे पाहू शकताय, लोक आरतीला आता उभे राहिलेले आहेत. आता 5च मिनिटात आरती चालू होईल. आप कहाँ पे जाएंगे गढ़कालिका हाँ गढ़कालिका मंदिर गढ़कालिका हा, आता आपण पाहिले ते शिप्रा नदीवरली आरती. उसके बाद चालू करें उसके बाद चालू करें ठीक है तो गढ़कालिका मंदिर रास्ते में आता है हाँ हाँ तो ऐसे कैसे तालमेल होते हुए मंगल मित्रांनो, आता आम्ही आलोय इथं गडकालिका मंदिर. तिथं आता दर्शनाला जाणार आहे. तर चला मित्रांनो, दर्शनाला जाऊया. हम्म? ये मोबाइल तरफ कोई मित्रांनो, हे गणपती मंदिर आहे. चला आज दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आम्ही आलोय काळभैरव या ठिकाणी. तर चला मित्रांनो, हे फुल घेतल्यात. मित्रांनो, या एक काळभैरव मंदिर. हर हर महादेव.
मित्रांनो, आता आम्ही आलोय मंगलनाथ मंदिरमध्ये. तर मित्रांनो, हे पहा मंगलनाथ मंदिर. मित्रांनो, हे आता कॉरिडॉर आहे, इथं आम्ही आता चाललोय. मित्रांनो, आता 9:30 वाजलेले आहेत. आता 5 मिनिटात बंदच होणार होते, तर आम्ही ते 5 मिनिटात आधी आलो म्हणून आम्हाला आता चालू आहे. तर चला मित्रांनो, पाहूया. हे मित्रांनो पहा का हे सुंदर अशी लाइटिंग फिरवलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही, खूप छान असं केलंय. फोटो काढ, व्हिडिओ शूटिंग करू नको, तू फोटो काढ. मित्रांनो, आता आम्ही महाकालच्या दर्शनाला चाललोय. मंदिर बंद होणार होतं, त्यामुळे पळत आलोय. तर चला मित्रांनो, तर दर्शन घेत आहे ते. मित्रांनो, हे महाकालेश्वरांचे शिखर आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, महाकालेश्वरांचे दर्शन थोडस का विना झालं. मित्रांनो, खूपच ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटते. ज्यावेळी दर्शन घेतलं, दर्शन घेऊन आता बाहेर पडताना सगळा थकवा, सगळं जे काही दुःख असतील सगळे असेल ते सर्व नाहीसे झाले, असेच फिलिंग येते. तर मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. चला मित्रांनो आता बाहेर जाऊया. मित्रांनो आता आम्ही महाकालचे दर्शन घेऊन आलेलो आहे. तर खूपच छान दर्शन झालं आणि एकदम मस्त आता वाटतंय. तर मित्रांनो हर हर महादेव, नमो पार्वते पते, हर हर महादेव, जय महाकाल.